पडतय का तू काय काय केलं सभ्या माणसा मामाला सारा कळतय काय काय केलं सभ्या माणसा तुला सारा कळतय काय केलं सभ्या माणसा तुला सारा कळतय वर नोंद झाली सारी भगवंत तुम्ही म्हणचेला नुसता पालखीतच आहे क्षणात क्षणात कणा कणात अनु रेणूत भगवंत आहे तुम्ही कुठं जरी या पंक्तीच्या शेवटच्या बाजूला जर बसून काहीतरी बोलत असला तरी भगवंत ऐकून त्यामुळे असं काही समजू नका आणि बाळोमा असतानाची एक कथा सांगतो तुम्हाला थोडक्यात भगवंताच्या दारात आल्यानंतर भगवंताला फसवणारी सुद्धा लय नाही आता बाळूमामाला येताना बघा घरातनं निघताना आपण कुठल्याही देवाला जाताना घरातनं बाहेर पडतानाच देवाला जायचं म्हटल्यावर काय मागायची अगरबत्ती 10 रुपयाची कापूर 20 रुपयाचा महाग आहे जरा आणि नारळ 30 रुपयाचा किती झालं 60 रुपये झालं हे सगळं 60 रुपयाचं घेत या आणि गेलं 6 लाखाचं मागतोय देवाकडे काय मागतोय बघा 6 लाखाचं हा आपण इथनं सुरुवात करतोय घरातनं बाहेर पडल्यावर देवाला काय मागायचं इथनं सुरुवात असते तसं बाळूमामा असताना सुद्धा बाळूमामांच्या दर्शनाला येणारी बरीच लोक होती आणि असा एक सावकार होता जो त्याच्या व्यापारात बुडलेला पण बाळूमामांच्या दरबारात येऊन बाळूमामांच्या सानिध्यात आल्यामुळं त्याचा व्यापार वर आला आणि जे त्याच्यावर कर्ज होतं ती सारं नील झालं आणि त्याचा धंदा जोमात चालू झाला जोमात चालू झाल्यावर या बादराने काय केलं नेहमी या लागला बाळूमामाकडे जसं आता गावोगावच्या गाड्या आदमापूरला जातात का नाही गरज नाही तिथंच गेला पाहिजे असं तिथंच गेला पाहिजे असं काय नाही बाळूमामाला घरातला हात मारा हृदयापासून देवाला जायची गरज नाही तिथं वर पैसे खर्च करून जायचं जाताना शेजारनी संग बोलायचं येताना आणि काय प्रसादाला पैसे गेलं इकडे गेलं तिकडे गेलं हिशोब करीत माझ्या घरापातूर याच दर्शन झालं नाही हो आणि दर्शन झालं नाही चपलावलंच होतंय जाते काय कुणास ठाऊक तस त्या सावकार काय करायचा येताना घरातनं काहीतरी मामांसाठी चांगला पदार्थ बनवून घेऊन यायचा आणि एकदा बनवून घेऊन आला काय आणलं होतं त्यानं शिरा करून आणला मामांच्यासाठी तुपात आणला होता आणि बाळूमामांच्या जवळ आला आणि बाळूमामासनी म्हटला सर्व साऱ्याशी भक्त बाळूमामांच्या समोर बसलेली कोणतरी बाळूमाला पेढा देतोय कोण साखर देतोय हो हे म्हणला मामा तुम्हाला तुपातला शिरा आणलाय तुम्हाला लय आवडतोय म्हणून हा भाऊ म्हणला खरंच आहे का तुपातला शिरा अरे सावकारा खरं सांग तुपातला शिरा आहे का होय होय म्हणला मामा तुपातला शिरा तुमच्यासाठी खास स्पेशल करून आणलाय म्हणला डबा दिला मामांच्या हातात मामांनी त्या शिऱ्याचा एक घास तोंडात घातला आणि सावकारा परत एकदा म्हणतात मामा अरे सावकारा लय तूप घातलं वाटलं तुपातलाच आहे का सावकारानं डालड्यातला शिरा करून आणला होता मामाला काय कळतंय आणि मामाशी गणवायला लागला होता तुपातला शिरा आहे म्हणून मामाने यो घास खाल्ला आणि इतरांना सर्वांना तो वाटला आणि सावकाराला म्हणला अरे सावकारा खिशात जरा हात घाल की म्हणला फाटलाय का बघ म्हणला तेव्हा त्या सावकारानं खिशात हात घातला सावकारानं कोटाच्या खिशात हात घातला पहिलं कोट असायचं माहितीये का काळं कोट काळी टोपी हा त्या कोटाच्या खिशात हात घातला
हात घातल्याबरोबर त्या खिशाला आग लागली आणि त्याचा हात वाजला भाजला. लय गाणं घातल्यावर. लय ढलला घातलायस म्हणला तो. तू घातलेलं नाही तवा मामांच्या दरबारात आल्यानंतर खोटं बोलायचं नाही, लबाडी करायची नाही, कुणाशी भांडायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्व सारी बाळूमामांच्या दर्शनाकरता किंवा भक्ती करता सर्व सारी एकत्र झालाय. तेव्हा कृपया करून इथं आल्यानंतर मागचे विसरून जावा थोड्या वेळासाठी. निदान इथं दरबारात आल्यापुरतं तरी. असं वाटतंय बाळू मामा तुझं दर्शन घडावं, ढोल काही ताळा सांगे तुझं गुणगान गावं. हार बनवून तुझा गळ्यात म्हणावं, गळ्यात म्हणावं बाबा, गळ्यात म्हणावं. हार बनवून तुझा गळ्यात म्हणावं, गळ्यात म्हणावं बाबा, गळ्यात म्हणावं. असं वाटतंय बाळू मामा वारवानी उडावं. हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं बाबा, गळ्यात पडावं. हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं बाबा, गळ्यात विचार केलाय म्हणाला त्यात्री जाग्याला कसा धरल्या गाया